दुर्घटनेच्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपण थेट जाऊयात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये. अमोलजी, आता आपण अजितदादांची प्रतिक्रिया ऐकली. खरं तर अशा दुर्घटनांची जाणीव वारंवार रेल्वे प्रशासनाला करून दिली जात होती किंवा वारंवार पत्र पाठवली जात होती. मात्र प्रत्येक वेळेला मग सरकार असेल, रेल्वे प्रशासन असेल, या सगळ्याला दुर्घटना, अपघात घडल्याच्या नंतर, माणसं मेल्याच्या नंतरच का जाग येते? अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या संदर्भामध्ये लोकल प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या संदर्भात अनेकदा आवाज हा उठवण्यात आलेला आहे, संसदेमध्ये उठवण्यात आलेला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये सातत्यानं ही मागणी होतीये. मुळातच एकूण प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेत असणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या याचं प्रमाण खूप व्यस्त आहे अजूनही. त्यामुळे या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं त्यासाठी आवश्यक असणारे ट्रॅकमध्ये वाढ होणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे आपण जेव्हा मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या मुंबईची लाईफलाईन आपण लोकल ट्रेन्सला म्हणतो, तर अशा पद्धतीनं या लाईफलाईनकडे दुर्लक्ष होतं आणि सातत्यानं मध्य रेल्वेची जर आकडेवारी आपण बघितली तर हा अपघात झाला, हा दुर्दैवी आहे. पण रोज या मध्य रेल्वेवर अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि सातत्यानं रेल्वे प्रशासन मात्र या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करतंय किंवा त्यांचे जे काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचा परिणाम हा दिसत नाहीये, जेणेकरून लोकल प्रवाशांची सुरक्षा ही प्राधान्यक्रमावर यावी अशा गोष्टी होताना दिसत नाहीत. हे खरोखर दुर्दैव आहे. अमोलजी, एकूणच मुंबई बाहेरचे जे लोक आहेत ना, जेव्हा ते मुंबईत येतात किंवा बाकीचे लोक जेव्हा या लोकलकडे बघतात ना, तेव्हा त्यांच्या काळजामध्ये आणि छातीत धडकी भरते की कसे काय रोज मुंबईकर अशा पद्धतीचा प्रवास करत असतील. राज ठाकरे यांचं वक्तव्य आज जर आपण ऐकलं असेल तर ते सुद्धा असं म्हणालेत की एक आश्चर्यच आहे आपली मुंबई लोकल चालतेही. मग ही अवस्था अशीच राहणार आहे का, असा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या मनात. ही अवस्था बदलावी यासाठी प्रत्येकच जण प्रयत्न करतो. यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनवर आपण आता एवढ्या काही वर्षात बोलायला लागलो. ज्या पद्धतीनं मगाशी माननीय उपमुख्यमंत्र्यांचा बाईट जेव्हा ऐकत होतो तेव्हा इतरही रोड नेटवर्क असेल, मेट्रो नेटवर्क असेल, या गोष्टी तर वाढल्या जातातच आहेत. परंतु रेल्वे या विषयात जेव्हा आपण बोलतो तेव्हा तेवढे ट्रॅक पुरेसे आहेत का? वाढत गेलेली लोकसंख्या, त्या वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबर रेल्वेने लोकलने प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेमध्ये तेवढ्या फेऱ्या आहेत का? कोणालाही जीवावर उदार होऊन प्रवास करण्याला कोणीही तयार नसतं. ही अपरिहार्यता आहे आणि त्याला पर्याय आपल्याला देणं हे प्रशासनाचं, हे सरकारचं खरं तर काम आहे. आणि त्यामुळे यामध्ये रेल्वे मंत्र्यांनी तातडीनं खरं तर लक्ष घालणं गरजेचं आहे, जेणेकरून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या बाबतीमध्ये सकारात्मक पावलंही उचलली गेली पाहिजे. अमोलजी, जसं तुम्ही म्हणता ना की ही अपरिहार्यता आहे, कारण इतर काही ऑप्शनच नाही आहेत मुंबईकरांकडे आपल्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी. ज्यावेळेला हा अपघात घडलेला ना अमोलजी, त्यावेळेला रेल्वे प्रशासनानं असं म्हटलं की जे नागरिक इथून प्रवास करत होते या रेल्वेमधून ते फुटबोर्डावरती उभे होते. हीच अवस्था आहे रोजची, कारण कुठलीही लोकल आपण बघितली ना तर इथे उभं राहून प्रवास केल्याशिवाय प्रवास होऊच शकत नाहीये. त्यामुळेच हे जे व्यस्त प्रमाण आहे, एकूण लोकलची संख्या, त्यातल्या डब्यांची संख्या आणि प्रवास करणारे प्रवासी, याचं कुठेतरी ऑडिट आधी रेल्वेने करायला हवं. कुठे म्हणजे प्रवाशांवर केवळ याचं खापर फोडण्यापेक्षा यामध्ये खरोखर आपण जी सुविधा देतो आहोत ती मुबलक आहे का, याचं ऑडिट सुद्धा रेल्वेने करणं गरजेचं आहे. तेवढे ट्रॅक्स हे आहेत का, तिथे ऍक्सिडेंट निगेशन, जसं ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जो कर्व आहे, या कर्वच्या बाबतीमध्ये सातत्यानं नियोजन, वेळेचं नियोजन, टाइम टेबलचं नियोजन या संदर्भामध्ये अनेकदा मागणी केली होती. परंतु या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं. त्याची नेमकी काय कारण आहेत हे त्या चौकशीतून खरं तर समोर यायला हवं आणि जे काही कारण समोर येईल त्याच्यावरची उपाययोजना ही प्राधान्यक्रमानं व्हायला हवी. अगदी. अमोलजी, संसदेची जी रेल्वे समिती आहे त्यावरती सुद्धा तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही नेमकं काय या पुढचं तुमचं पाऊल असेल, तुमचे काय नेमके प्रयत्न असतील, ही सगळी जी आपली यंत्रणा आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक जरा चांगली सिस्टीम व्हावी यासाठी? नक्कीच रेल्वे समितीचे जे आमचे अध्यक्ष असतात त्यांना या संदर्भामध्ये एक वेगळी बैठक घेण्याची ही नक्कीच विनंती तातडीनं मी करणार आहे. आणि त्या दृष्टीनं मुंबई उपनगरीय रेल्वे सुविधेच्या संदर्भामध्ये एक वेगळी बैठक
या संदर्भामध्ये समितीची करून त्या समितीमध्ये जी चर्चा होईल ती चर्चा रेल्वे मंत्रालयाकडे जाताना त्याला एक वेगळं वजन असतं आणि हं. त्यामुळे ती चर्चा लवकरात लवकर घडवून आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करू. अगदी. खरं तर अमोलजी, आपण आतापर्यंत बघितलंय की मुंबई अशी जी आहे ती हॉरिझॉन्टल वाढली आणि त्यानंतर आता व्हर्टिकल वाढत गेली. त्याचंही लिमिट आता संपत चाललंय की काय, असा प्रश्न पडावा. दुसरीकडे लोकसंख्या, बाहेरून येणाऱ्या राज्यामधून जे लोक येत आहेत त्या नागरिकांचे वाढणारे लोंढे, अशी सगळी परिस्थिती असताना आता मुंबईचा जीव गुदमरायला लागलेला आहे. या शहराचा जीव गुदमरतो की काय, अशी स्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ही केवळ मुंबईची नाही, तर आता तुम्ही पुण्याकडे जरी लक्ष दिलं तर पुण्यासारख्या मोठ्या शहरांची सुद्धा ही अवस्था होत चाललेली आहे. त्यामुळे सुनियोजित शहरीकरणाकडे आपल्याला जावं लागणार आहे आणि हं. या संदर्भामध्ये सुनियोजित शहरीकरणाचा जो एक विषय आहे जो अनेक वर्ष पेंडिंग आहे. म्हणजे हा हं. आपण रेल्वेच्या संदर्भामध्ये आपण ही वाहतुकीच्या संदर्भात ही गोष्ट म्हणतो आहोत. पण काल हं. परवा तुम्ही पुण्यातही बघितलं असेल, पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी आयटी पार्कमध्ये तुंबलेलं पाणी पाहिलं हो. असेल आणि त्यामुळे होत असणारी रोजची हिंजवडीकरांची वाहतूक कोंडी पाहत असाल किंवा पुणे शहरामध्ये येत असणारी एकूण वाहतूक कोंडी जी आपण सातत्यानं पाहतोय, इथे कुठेतरी सुनियोजित शहरीकरणाची ही आवश्यकता आहे. वाढणारी हं. लोकसंख्या, त्या लोकसंख्येचे असणाऱ्या ऍस्पिरेशन्स पाहता सुनियोजित शहरीकरणाकडे आपल्याला तातडीनं अगदी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. हं. अमोलजी, या अपघाताच्या नंतर ज्यावेळेला रेल्वेचे सीपीआरओ बोलत होते तेव्हा ते असं म्हणाले की आपण आता अशा रेल्वे आणणार आहोत ज्यांचे दरवाजे ऑटोमॅटिकली बंद होतील. तुम्हाला वाटतंय हा पर्याय असू शकतो? जर हा पर्याय त्यांना अंमलात आणायचा असेल तर जसं मी सुरुवातीपासून म्हणतोय की एकूण प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेत गाड्यांची संख्या हं. याचा कुठेतरी ताळमेळ हा बसवावाच लागेल. नाहीतर आपण जपानमधले अनेक व्हिडिओज, जपानच्या मेट्रोचे अनेक व्हिडिओज बघतो जिथे स्वयंचलित दरवाजाच्या आतमध्ये लोटण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तयार करावी लागते लोकांच्या हं. त्या गर्दीच्या लोंढ्यासाठी. हं. त्यामुळे जर हे स्वयंचलित दरवाजे येणार असतील तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार याची सुनिश्चितता, याची स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो की एकूण प्रवाशांची संख्या आणि त्या तुलनेत असणारी गाड्यांची संख्या याचं हं. ऑडिट होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हं. हं. ज्या वेळेला हा अपघात झाला त्यानंतर जे जखमी होते त्यांना मग रेल्वे रुळांवरून ट्रॅकवरती आणण्याचं काम तिथले कर्मचारी असतील किंवा मग सर्वसामान्य प्रवासी जे होते त्यांनी सुद्धा केलं. पण आणखी एक याच्यामध्ये आपण लूप होल्स बघूयात की त्यावेळेला अँब्युलन्स पण अवेलेबल नव्हती. इतकी दुरावस्था काय आहे आपल्या यंत्रणेची? ही दुरावस्था आणि या सगळ्या घटनेच्या चौकशीनंतर ही जी जबाबदारी निश्चिती आहे, कारण ही जबाबदारी निश्चिती ही रेल्वे विभागाची जबाबदारी निश्चिती आहे. त्यामुळे त्यामध्ये या ज्या लूप होल्स आहेत या लूप होल्सवर तर लक्ष वेधलं जाईलच आणि त्यात तातडीनं सुधारणा होणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. हं. हं. आणि खरं तर आज ही दुर्घटना घडली आणि एका वेळेला इतके लोक मेले, त्यामुळे खरं तर आपण अशा पद्धतीची बातमी करतोय किंवा चर्चा करतोय. मात्र अमोलजी, हे दुर्दैव आहे की रोज 7 ते 11 हा काउंट आलेला आहे आपल्याकडे रेल्वे हो. प्रशासनाकडून की रोज इतके लोक, कोणाचा तरी हात जातोय, कोणाचा तरी पाय जातोय, कोणतरी रेल्वेतून पळून मरतोय, कोणतरी रेल्वेचा रूळ ओलांडून मरतोय. या सगळ्याकडे काय नेमकं कसं बघायचं आणि काय उपाययोजना करायच्या? ती व्यवस्था जी सडलेली आहे ना, या सडलेल्या व्यवस्थेला आधी या व्यवस्थेचं ऑडिट होणं फार गरजेचं आहे. कारण हे उद्वेगजनक आहे की हं. रोज 7 ते 11 प्रवाशांना जर अपघाताला सामोरं हं. जावं लागत असेल, त्यात अनेकांना जीव गमवावा लागत असेल, तर या एकूण व्यवस्थेचंच ऑडिट होणं आणि ते अगदी निरक्षीर विवेक पद्धतीनं याचं ऑडिट होणं हे फार गरजेची गोष्ट आहे. हं. हं. अमोलजी, कसं आहे ना की आत्ता जसं आपण म्हणालो की जे लोक पडले याच्यामधून ते अत्यंत सर्वसामान्य होते आणि ज्यांच्याकडे काहीही ऑप्शन नव्हता, त्यामुळे ते रेल्वेमधून प्रवास करून आपला वेळ वाचवण्यासाठी, आपले पैसे वाचवण्यासाठी असेल, जी काही त्यांची कारणं असतील म्हणून ते प्रवास करत होते. आणि या सगळ्याचं खापर फक्त प्रवाशांवरती फोडून आपल्याला चालणार नाहीये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण मुळीच सगळेच नाही. जण यामध्ये काय खापर प्रायव्हेट प्रवाशांवर वाहनं किंवा स्वतःच्या कार, रिक्षामधून फिरणं, टॅक्सीमधून फिरणं हे सर्वसामान्य लोक नाही करू शकत आहेत. अगदी खरं आहे हे. कारण यामध्ये मी जसं सुरुवातीलाच म्हणालो, कुणालाही जीवावर उदार होऊन जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची कुणालाही इच्छा नसेल. तुम्हाला हो. मलाही इच्छा नसणार आहे.
आणि अगदी. त्यामुळे त्यासाठीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था योग्य असणं आणि त्या व्यवस्थेमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या तातडीनं दूर करणं हे सरकारची खरं तर जबाबदारी आहे. हे हं, नैतिक कर्तव्य आहे हं, आणि त्यापासून जर प्रशासन पळू पाहत असेल तर हे दुर्दैव आहे. हं, हं. त्यामुळे याचं खापर प्रवाशांवर मुळीच फोडता येणार नाही. कारण कुणालाही जीवावर जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने प्रवास करणं कोणालाही नको असतं. अगदी. खरं तर खूप इच्छा आहे की तुम्ही या संदर्भामध्ये लक्ष घालावं, कारण तुम्ही स्वतः संसदेच्या रेल्वे समितीवरती आहात. त्यामुळे महाराष्ट्राचा मुलगा म्हणून, महाराष्ट्राचे खासदार म्हणून किंवा मग एक आवाज म्हणून खरं तर तुमच्याकडे पाहिलं जात आहे आणि अपेक्षा आहे की अमोलजी तुम्ही या सगळ्या प्रश्नावरती हिरिरीने आपल्या संसदेमध्ये बोलाल आणि हा सगळा प्रश्न मार्गी लावाल. नक्कीच ही आपली अपेक्षा मी 100% पूर्ण करेन. अगदी. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. धन्यवाद. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा.